राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 24 मार्च या दिवशीचं चिंतन. चैतन्याच्या अनुसंधानात जे घडतं ते पुण्य आहे. कर्म करत असताना किंवा माणसाच्या हातून जे घडतं ते कोणत्या अनुसंधानात घडतं त्याला महत्त्व आहे. पाप आणि पुण्य हे मनातल्या विचारांच्या हेतूवर अवलंबून आहे. चैतन्याचं कार्यक्षेत्र हे परमेश्वराचंच कार्य आहे. तसं बघायला गेलं तर सर्वच क्षेत्र चैतन्याचं आणि परमेश्वराचंच नाही का? परंतु आम्ही त्याच्या अनुसंधानात नसल्यामुळे आम्हाला ते जाणवत नाही, ही गोष्ट खरी आहे. देहाच्या अनुषंगात देहाच्या सुखासाठी रक्षणासाठी रक्षण म्हणजे सुद्धा केवळ ऐहिक आणि द्वैतजन्य सुख मिळवण्यासाठी करण्याचा हेतू असल्यामुळे ते पापाचरण ठरतं. तेच चैतन्याच्या स्मरणात पुण्य घडतं, कारण त्यात स्वतःसाठी देहाला धरून किंवा विषयसुखाच्या उपभोगासाठी नसल्यानं ते परमेश्वरापर्यंत ईश्वर साक्षात्कारापर्यंत घेऊन जाऊ शकतं. आणि साक्षात्काराकडे वाटचाल करताना ज्या गोष्टी घडतात त्या पुण्यप्रदच नव्हेत का? व्यावहारिक बाजू तिथे राहतच नाही. या एका देवासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, ही दासबोधातली ओवी आहे. अशा शब्दात समर्थांनी चैतन्याच्या अनुसंधानात काय घडू शकतं ते सांगितलंय. साक्षात्कारातून किंवा सतपासून दूर नेतं ते पाप आणि सतच्या जवळ जाण्याला जे मदत करतं ते पुण्यकर्म. या दृष्टीनं विचार केला की मग देहाच्या अनुषंगानं देहसुखासाठी घडणाऱ्या क्रिया या पापात्मक कशा ठरतात आणि चैतन्याच्या अनुसंधानात घडणारी कर्म पुण्य कसं याचं ज्ञान होईल. या पुण्याचा संचय जेवढा होईल तेवढा माणूस साक्षात्काराच्या मार्गावर पुढे जाईल हे निश्चितच. म्हणून अखंड चैतन्याचं अनुसंधान लागलं पाहिजे. आता चैतन्याचं अनुसंधान म्हणजे काय ठेवायचं? त्याला काही रूप गुण वगैरे मध्ये बघता येत नाही. म्हणून नामरूपानं जे चैतन्य आपले सद्गुरू दाखवून देतात त्याला धरून राहिलं पाहिजे. हे ध्यानात ठेवलं की मग पाप पुण्य हा भेद करण्याचं कारणच राहणार नाही. अर्थात या गोष्टी म्हणजे नामसाधना आणि अनुसंधान गुरुदेवांच्या कृपेशिवाय शक्य नाही, ही धारणा पाहिजेच. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.